आज ब्रॉड मार्केट निगेटिव्ह, सेक्टरल इंडायसेस निगेटिव्ह, थीमॅटिक इंडायसेस निगेटिव्ह, स्ट्रॅटेजिक इंडायसेस निगेटिव्ह. आज सर्व मार्केट निगेटिव्ह. तर प्रत्येकजण विचारतोय हे मार्केट आज का पडलं. 2-4 दिवस झाले मार्केट सारखं पडतंय. अशी काय न्यूज मार्केटमध्ये आली की मार्केट पडतंय, असा प्रश्न प्रत्येक जणाला पडतोय. तर बघा मित्रांनो, मार्केट नेहमी सेंटिमेंटवरती काम करतं. आत्ताच्या वेळेला जर आपण बघितलं, मार्केटमध्ये एक निगेटिव्ह सेंटिमेंट आहे. प्रत्येकजण मार्केटमध्ये पॅनिक होत असतो अशा सिच्युएशनमध्ये. त्यामुळे आपल्याला मार्केट खाली पडताना दिसतात, कारण की प्रत्येकजण या ठिकाणी सेलिंग करून चालत असतो. आता काही वेळेला मार्केट आपल्याला अप जाताना दिसतात. काही निगेटिव्ह न्यूज पण मार्केटमध्ये येत असतात, तरी पण मार्केट आपलं वरतीच जात असतं. त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट असतो, त्यामुळे आपल्याला मार्केट वरती जाताना दिसतो. आत्ताच्या वेळेला पण बघा, मार्केट जसं खाली येत आहे, काही चांगल्या न्यूज पण मार्केटमध्ये येत आहे, पण मार्केट पडतंच आहे. ते मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की इन्व्हेस्टर जो असतो त्यांनी मंदीची वाट बघायची असते, कारण की इन्व्हेस्टमेंट आपण नेहमी मंदीमध्ये करायची असते. कारण की खूप सारे शेअर्स असतात आपल्याला स्वस्तात ते मिळत असतात. आणि जो ट्रेडर असतो त्याला जेव्हा संधी मिळत आहे बाईंगच्या, तेव्हाच त्याने बाईंग करायचे असतं. असं नाही की एखादा पडता स्टॉक आहे त्याला तुम्ही बाय केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये फसू शकतात. इन्व्हेस्टरसाठी मंदी ही मार्केटमध्ये आलीच पाहिजे. आणि मार्केट जे असताना दोन्ही फेजेसमधून जात असतं. त्याच्यामध्ये मंदी पण येणार आणि त्याच्यामध्ये तेजी पण येणार. अशा गोष्टी मार्केटमध्ये होत असतात. बहुतेक जण प्रत्येक दिवशी पैसा बनवण्यासाठी मार्केटमध्ये येत असतात, ते चुकीचं असतं. तिथे बहुतेक जणांचे लॉसेस होतात.